सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधूची सुटका केल्यानंतर सिंधू ही सावीला घेऊन तिच्या घरी येते. सावीला झोपी लावताच सिंधूच्या डोळ्यासमोर घडलेला सर्व प्रकार आठवतो. आपल्याला गुलाबरावने पकडले असताना राघवने आपली कशी सुटका केली आणि त्यानंतर रागाने राघव कसा निघून गेला हे असा सिंधूच्या डोळ्यासमोर येते. सावीने आणि वेणूने कसा राघवला थांबवण्याचा प्रयत्न केला हे देखील आता सिंधूला आठवतं आणि सिंधूला लगेचच रडू कोसळते. तोंडाला हात लावून सिंधू रडू लागते. तेवढ्यात पाठीमागून मंगेश तिथे येतो. सिंधूला रडताना बघून मंगेश सिंधूला समजावत खाली बसवतो आणि सिंधूला पाणी देतो. त्यानंतर मंगेश म्हणतो की काय झालंय सिंधू, आता सांग. तर सिंधू म्हणते की सांगण्यासारखं काय राहिलंय मंगेश, आता एवढ्या वर्षांनी मला राघव भेटले पण ते माझ्यासोबत एक शब्दही बोलले नाही. वेणूला घेऊन ते सरळ निघून गेले आणि एकदाही त्यांनी माझ्याकडे वळून बघितलं नाही असे आता सिंधू मंगेशला बोलते. सिंधू म्हणते की त्यांना काहीच फरक पडला नाही आणि बहुतेक त्यांच्या आयुष्यात ते एवढे पुढे निघून गेले आता माझे त्यांच्या आयुष्यात काही स्थान राहिलेले नाहीये. स्वतःची मुलगी त्यांना हाका मारत असताना देखील त्यांनी तिच्याकडे बघितले नाही आणि ऐकलेही नाही. सरळ ते निघून गेले. तेव्हा मंगेश म्हणतो की माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नको सिंधू, तू काय केलंस, तू तरी त्यांना थांबवण्याचा किंवा त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केलास का? सिंधू म्हणते की मी का बोलणार होते त्यांच्याशी आणि त्यांच्याबरोबर मीच का अगोदर बोलू. सिंधू म्हणते की माझी काही चूक नव्हती कारण त्यांच्यामुळेच मी घर सोडून गेले होते हे त्यांना चांगलंच माहीत होतं. तेवढ्या तिकडे सावी ही किचनमध्ये काहीतरी करत असल्याचे समजताच सिंधू तिथे येते आणि म्हणते काय करते सावी, तुला भूक लागली का? तेव्हा सावी म्हणते की आई भूक मला नाही लागली, तर मी पोलीस काका आणि वेणूसाठी टिफिन तयार करते आणि मग तो टिफिन देण्यासाठी मी त्यांना फोन करून विचारते की ते कुठे थांबलेले आहेत. तर सिंधू म्हणते की त्याची काहीच गरज नाहीये. तेव्हा सावी म्हणते की मला त्यांना विचारायचंय मगाशी ते का नाही थांबले म्हणून. सावी म्हणते की मगाशी त्यांनी आपली मदत केली तेव्हा आपल्याला सुद्धा आता त्यांची काळजी घ्यायला हवी म्हणून त्यांना मी टिफिन देते. तेव्हा सिंधू सावीवर रागावून म्हणते की कुणाला डबा द्यायची काहीच गरज नाहीये आणि सावीला पुन्हा तिच्या बेडरूममध्ये जायला सांगते. इकडे आता रत्नपारख्यांच्या घरात मधू ही एरझाऱ्या मारत राघवची वाटच बघत असते. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि राघवला बघताच मधू पळतच राघवकडे येते आणि म्हणते की तू आलास राघव? तर राघव म्हणतो की मी सगळं व्यवस्थित करून आलो. मधू म्हणते मला वाटलं आता तू येतो की नाही काय माहिती. राघव म्हणतो की मधू मला माझं प्रॉमिस लक्षात आहे आणि मी तुला दिलेलं प्रॉमिस कधीच मोडणार नाही. तर राघव लगेचच काहीही न बोलता आतमध्ये निघून जातो. तेव्हा मधू विचार करते की हे सर्व काय चाललंय आणि कसले संकेत आहे, माझ्या आयुष्यात हे असं काय होऊ राहिलंय. तर सिंधू विचार करत असताना तो सिंधूचा राघव आल्याचा फक्त भास असतो. काकू म्हणते की या राघवचं काय चाललंय काय माहिती आणि काकू राणीला बोलावते. राघवची वाट बघून थकल्यानंतर ऋतुराज म्हणतो की काकू आता इथे बसून राहण्यात काहीच अर्थ नाही, आपण आपापले आवरून घेऊ आणि थोडा वेळ आराम करू. काकू म्हणते की चालेल. तर मधू म्हणते की राघव आत्ता येईल एखाद्या वेळेस तेव्हा मी वाट बघते, तुम्ही सर्व जा आराम करायला. सर्वजण आराम करायला जाऊ लागताच इकडे मधू फक्त राघवची वाट बघत असते. इकडे आता राघव हा वेणूला घेऊन एका हॉटेलवरती येतो. तेव्हा रूममध्ये येताच इकडे राघव विचार करत बसतो. तर वेणू राघवकडे बघत म्हणतो की बाबा असे का वागतात काहीच कळत नाहीये आणि ते कोणाचंच ऐकत नाहीये. तर वेणू विचार करतो की आता बाबा कुणाचं ऐकतील, नक्कीच ते मधू काकूचं ऐकतील, त्या माझ्या मदत करतील असे म्हणत आता वेणू हा मधूला फोन लावतो. पण मधू फोन उचलत नसते. तेव्हा वेणू विचार करतो की आता काय करू मी. तर समोर राघव विचार करत फक्त स्तब्ध बसलेला असतो. तर राघव विचार करतो की ज्या वेळेस आपल्याला सिंधू सोडून गेली त्यावेळेस आपण कसे एकटे पडलो होतो आणि आपण कसे दारू पिऊन घरी आलो होतो. तेव्हा काकूने म्हटलेले असते की दिवसभर हा राघव बाहेर पडत नाही आणि बाहेर पडला तर दारू पिऊन घरी येतो, याचं कसं होणार. तर सिंधूमुळे राघवची ती अवस्था झालेली आता राघवच्या डोळ्यासमोर येते. राघवकडे बघून काकूने म्हटलेले असते की इकडे बघ माझ्याकडे राघव, सिंधू या जगात नाहीये, ती आपल्याला सोडून गेली, तेव्हा तू भानावर ये आणि असं दारू वगैरे पिऊन येऊ नकोस. राघवची ती अवस्था बघून ऋतुराज म्हणतो की याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली, आपल्याला वहिनी काहीतरी करावं लागेल. तर काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि काळजी वाटत असती. राघवला बघून काकू राजश्रीला म्हणते की सिंधूचा आपण स्वीकार केला, तिला या घरात आणलं आणि तिच्यावरती प्रेम केलं, याचं आता आपण खूप मोठं पाप केलं आहे.
तर रत्नाकर म्हणतो की वहिनी आता बोलण्याची ही वेळ नाही आहे. तेव्हा काकू म्हणते की आता एक कर रत्नाकर, ह्याला ताबडतोब रूममध्ये घेऊन जा. तर रत्नाकर हा दारू पिलेल्या राघवला आतमध्ये घेऊन जातो आणि हे सर्व जसे घडले ते आता राघवच्या डोळ्यासमोर येत असते. राघव विचार करतो की सिंधूने मला कॉन्टॅक्ट का केला नसेल. विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आली आणि मला उत्तर का सापडत नाहीये. इकडे मंगेश हा आता सिंधूला समजावू लागतो आणि म्हणतो की तू सावीवर अशी का चिडती सिंधू. सिंधू म्हणते की कारण ती माझं ऐकत नाही मंगेश. मंगेश म्हणतो की का ऐकत नाही माहिती आहे का, कारण तिला हे कारण माहितीच नाहीये. राघव असा कसा निघून गेला हे यातले तिला काहीच माहिती नाहीये. फक्त आपली आई रडते आणि त्यामुळे सावी ही असं वागते. सिंधू म्हणते की भूतकाळातील गोष्ट आपली पाठ सोडत नाही, ते म्हणतात ना ते खरं आहे आणि मला माहितीच होतं की मला कधी ना कधी या संकटाला सामोरं जावंच लागणार आहे. मंगेश म्हणतो की मला वाटतंय राघवला सर्व काही सांगावं लागतंय आणि तुला माहिती का सिंधू, तुमच्या या भांडणामुळे ते सर्व लहान मुलांना भोगावं लागू राहिलंय. तुम्ही त्यांना त्यांच्या हक्काच्या प्रेमापासून लांब ठेवताय सिंधू. सिंधू म्हणते की मला वाटत होतं की माझं चुकतंय, मी सावीला तिच्या बाबांपासून लांब ठेवते. पण मला वाटतंय की मी जे करते ना ते बरोबर करते, कारण त्यांना कशात काहीच फरक पडत नाहीये. सिंधू म्हणते की मंगेश तुला माहिती आहे का त्यांनी दुसरं लग्न केलंय. मंगेश म्हणतो की सिंधू हे तुला कोणी सांगितलं. तर सिंधू म्हणते की विनूने. मंगेश म्हणतो की पण त्यांनी लग्न तरी कुणासोबत केलं. इकडे पुन्हा राघवची सर्वजण येण्याची वाट बघत असतात. रेश्मा म्हणते कधी येणार आहे राघव काय माहिती, अपुरं लग्न राहिलंय आणि ते विधी आपण कधी करणार आहोत काय माहिती. मधू म्हणते की राघव म्हणत होता मला कोर्ट मॅरेज करू, पण मी त्याचं ऐकलं नाही. रत्नाकर म्हणतो की पण तो कसा आला नाही अजून. रत्नाकर म्हणतो की फोन लाव बरं मधू. तर मधू राघवला फोन लावते तेव्हा त्याचा फोन नॉट रिचेबल लागतो. पुन्हा मधू ही राघवला फोन लावते, पण राघव हा मधूचा फोन आलेला बघून तो घेत नसतो आणि फक्त तो सिंधूच्याच विचारात पडलेला असतो. मधू पुन्हा फोन लावते तेव्हा नाविलाजाने राघव फोन उचलतो. तर मधू म्हणते की राघव कुठे आहेस तू, ठीक आहे ना, आणि विनू कुठे आहे. मधू म्हणते की आणि सावी तिची आई. तेव्हा राघव म्हणतो की ती आणि तिच्या आईचं प्रकरण पोलीस व्यवस्थित हँडल करतायत. तर मधू म्हणते की राघव नेमकं तिकडं काय झालं होतं. तेव्हा राघव म्हणतो काही नाही ग मधू, गावातील लोकांनी सावी आणि सिंधूला त्रास दिला होता. तर राघवच्या तोंडातून सिंधू हे नाव आता बाहेर पडते. तर मधू म्हणते काय म्हणालास राघव, सावी आणि कोण. तर राघव म्हणतो की काही नाही काही नाही. तेव्हा रत्नाकर मधूला फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतो. तर रत्नाकर म्हणतो की राघव तुम्ही बरे आहात ना आणि कुठे आहात. तर राघव म्हणतो की आम्ही एका हॉटेलवर थांबलोय. तर मधू म्हणते की सगळं जर ठीक असेल ना राघव, तर सावीच्या आईशी आपल्या विनूची ट्रीटमेंटबद्दल बोल ना. डोक्याला हात लावत राघव म्हणतो की बघतो. तर मधू म्हणते काय झालं राघव, तू असा तुटक तुटक का बोलतोय. तर राघव म्हणतो की मधू तुला नंतर कॉल करतो आणि राघव फोन कट करतो. तेव्हा मधू काकूला म्हणते की राघवने फोन कट केला. काकू म्हणते राघव असा का वागतोय. राजेश्री म्हणते की अगं राणी आता सावी आणि तिची आई सुखरूप आहे, तेव्हा राघव लवकर येईल, तो आपण आवरू आता. तेव्हा काकू लगेच राणीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की राणी मला तुझा खरंच अभिमान वाटतोय, आत्ताची परिस्थिती किती व्यवस्थित हँडल केली तू. काकू म्हणते की आता मला खात्री आहे नक्कीच राघव आणि तुझा संसार व्यवस्थित होणार. त्यानंतर आता इकडे राघव हा पुन्हा दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी निघतो. तर गुलाबराव पोलिसांच्या तावडीतून सुटून राघव समोर येतो. राघवकडे बंदूक रोखत म्हणतो की आता तू इथून जाऊ शकत नाही. राघव तू इकडे येऊन खूप मोठी चूक केली. आणि राघव गुलाबरावमध्ये झटापट सुरू होते. त्याच वेळेस सिंधू तिथे येत राघवला म्हणते की राघव. तर त्याच वेळेस गुलाबरावच्या बंदुकीतून सुटलेली गोळी राघवच्या पोटात लागते आणि गुलाबराव तेथून पळून जातो. तर सिंधू ही लगेच राघवला धरते. राघवच्या कमरेला सिंधू ही दुपट्टा बांधून ॲटो रिक्षा चालवत आता सिंधू ही राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागते. तर आता गुलाबरावची गोळी सिंधूसाठी आपल्या पोटात लागून घेतल्यामुळे सिंधूचे राघववरचे सर्व गैरसमज हे दूर झालेले असतात आणि सिंधूला राघववरती प्रेम आलेले असते. तर आता राघव आणि सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.